तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर यामध्ये जी पदे आहेत तर ती आहेत पोलीस शिपाई चालक, त्यानंतर बॅट्समन, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई. तर या भरतीमध्ये ज्या जागा आहेत तर ते एकूण इथं 17,741 जागा आहेत. तर यामध्ये पोलीस शिपाईसाठी 9,595, त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी 1,686, त्यानंतर बॅट्समनसाठी इथं 41, त्यानंतर कारागृह शिपाईसाठी इथं 1,800 जागा आहेत. त्यानंतर SRPFसाठी 4,349 जागा आहेत. तर अशा इथं एकूण 17,741 जागांची ही भरती निघालेली आहे. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं ऑनलाईन करायचा आहे. इथं साईट दिलेली आहे. या साईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे तर ती 5/3/2024 आहे. तर आजपासून अर्जांना इथं सुरुवात झालेली आहे आणि याची अंतिम जी दिनांक आहे तर ती 31/3/2024 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 450 आहे, त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 350 आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर यामध्ये 10वीचे व 12वीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर, कल्पग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर पोलीस पाल्य असल्यास त्याचे इथं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, माजी सैनिक असल्यास त्याचे इथं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. तर इथं बघू शकता पोलीस शिपाई गट क यासाठी इथं घटक दिलेले आहेत. तर हे घटक तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर इथं मागास प्रवर्गासाठी इथं 33 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तसाठी इथं 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर ती तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागेल. त्यानंतर या पदासाठी जी शारीरिक पात्रता आहे तर इथं उंची दिलेली आहे. तर महिला उमेदवारांसाठी 155 सेमी आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 165 सेमी आहे. त्यानंतर छाती इथं पुरुष उमेदवारांसाठी 79 सेमी आहे व इथं 5 सेमी फुगायला हवी. त्यानंतर या पदासाठी जी तुमची शारीरिक चाचणी होणार आहे तर यामध्ये तुम्हाला इथं 1600 मीटर आहे 20 गुणांसाठी, त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी, गोळाफेक आहे 15 गुणांसाठी. तर अशी तुमची इथं 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी पण इथं 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. महिला उमेदवारांसाठी इथं 800 मीटर धावणे आहे, त्यानंतर 100 मीटर धावणे आहे, त्यानंतर इथं गोळाफेक आहे. त्यानंतर तुमची जी लेखी चाचणी आहे तर तुम्हाला इथं शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवावे लागेल, तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेसाठी इथं पात्र व्हाल. त्यानंतर एकाचदा या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी तुम्हाला इथं बोलवण्यात येईल. त्यानंतर तुमची जी परीक्षा होणार आहे तर त्यामध्ये अंकगणित, त्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांचा त्यामध्ये इथं समावेश असेल. त्यानंतरचे पद आहे पोलीस शिपाई चालक. इथं घटक दिलेले आहेत. तर हे घटक तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी जी वयोमर्यादा आहे तर इथं खुल्या प्रवर्गासाठी 19 वर्ष ते 28 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 19 ते 33 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी इथं 45 वर्षापर्यंत राहील आणि शैक्षणिक पात्रता इथं 12वी उत्तीर्ण राहणार आहे. त्यानंतर जी शारीरिक पात्रता आहे तर इथं उंची महिला उमेदवारांसाठी 158 सेमी राहील. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेमी राहील. त्यानंतर छाती इथं पुरुष उमेदवारांसाठी 79 सेमी आहे व इथं 5 सेमी फुगायला हवी. त्यानंतर या पदासाठी जी शारीरिक चाचणी आहे तर इथं तुम्हाला पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी, त्यानंतर गोळाफेक आहे 20 गुणांची. तर अशी तुमची इथं 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांना इथं 800 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी, त्यानंतर गोळाफेक आहे 20 गुणांसाठी. तर अशी महिलांची पण इथं 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी होणार आहे. तर हलके मोटर वाहन चालवण्यासाठी इथं 25 गुण आहे. त्यानंतर जीप प्रकारातील वाहन चालवण्यासाठी इथं 25 गुण आहे. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला इथं 50% गुण मिळवावे लागतील, तेव्हा तुमची इथं लेखी परीक्षा होईल. त्यानंतर तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे तर यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, मोटर वाहन चालवणे, वाहतुकीबाबतचे नियम तर या विषयांचा त्यामध्ये इथं समावेश असेल. त्यानंतरचे पद आहे पोलीस शिपाई बॅट्समन. तर इथं घटकांची नावे दिलेली आहेत तर ते तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 18 ते 33 वर्षापर्यंत आहे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि इतर उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठी जी शारीरिक पात्रता आहे तर उंची इथं महिला उमेदवारांसाठी 155 सेमी असेल, त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेमी व छाती इथं पुरुष उमेदवारांसाठी 79 सेमी आहे, त्यानंतर 5 सेमी इथं फुगायला हवी. त्यानंतर जी शारीरिक चाचणी आहे तर पुरुष उमेदवारांसाठी इथं 1600 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी,
त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे इथं 15 गुणांसाठी. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी इथं 800 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी. त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे इथं 15 गुणांसाठी. त्यानंतर लेखी चाचणीत पात्र होण्यासाठी तुम्हाला इथं शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवावे लागतील आणि या परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांचा इथं समावेश असेल. त्यानंतरचे पद आहे सशस्त्र पोलीस शिपाई. तर इथं घटक दिलेले आहेत, तर हे घटक तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 25 वर्षे आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 18 ते 30 वर्षापर्यंत आहे आणि इतर उमेदवारांसाठी इथं 45 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर शैक्षणिक पात्रता इथं 12वी उत्तीर्ण राहणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी शारीरिक पात्रता आहे तर उंची तुम्हाला 168 सेमी लागेल. त्यानंतर छाती 79 सेमी आणि फुगवून इथं 5 सेमी तुम्हाला लागेल. त्यानंतर या पदासाठी जी शारीरिक चाचणी आहे तर इथं 5 किलोमीटर धावणे आहे 50 गुणांसाठी. त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 25 गुणांसाठी. त्यानंतर गोळाफेक आहे 25 गुणांसाठी. तर अशी इथं एकूण 100 गुणांची तुमची शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण तुम्हाला मिळवावे लागतील. त्यानंतर तुमची इथं लेखी परीक्षा होईल आणि या परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांचा इथं समावेश असेल. त्यानंतरचे पद आहे कारागृह शिपाई. तर यासाठी इथं घटक दिलेले आहेत. त्यानंतर कारागृह शिपाई या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 18 ते 33 वर्षापर्यंत आहे आणि इतर उमेदवारांसाठी इथं 45 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर या पदासाठी पण तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण लागेल. त्यानंतर जी शारीरिक पात्रता आहे तर इथं उंची महिला उमेदवारांसाठी 1,55 सेमी आहे. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी 1,65 सेमी लागेल आणि छाती इथं पुरुष उमेदवारांसाठी 79 सेमी आहे. त्यानंतर 5 सेमी इथं तुम्हाला फुगवावी लागेल. त्यानंतर जी शारीरिक चाचणी आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी. त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी. त्यानंतर गोळाफेक आहे इथं 15 गुणांसाठी. त्यानंतर महिला उमेदवारांना इथं 800 मीटरसाठी 20 गुण आहे. 100 मीटरसाठी 15 गुण आहे. त्यानंतर गोळाफेकसाठी इथं 15 गुण आहे. त्यानंतर तुम्हाला इथं शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवावे लागतील. तेव्हा तुमची इथं लेखी चाचणी होणार आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांचा इथं समावेश असेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे या भरती संबंधीची. त्यानंतर या भरतीमध्ये तुम्ही किती अर्ज भरू शकता? उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. तर उमेदवारास पोलीस शिपाई चालक तसेच बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल, कारागृह शिपाई अशा एकूण 5 पदांकरिता प्रत्येकी फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र अर्ज दाखल करता येतील. पण त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी इथं स्वतंत्ररित्या अर्ज सादर करावे लागतील आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क इथं भरावे लागेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब